कालपासून एका शब्दानं महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण ढवळून निघालं। उपमुख्यमंत्र्यांना थेट गुंगी गुडिया म्हटलं गेलं आणि त्यानंतर जे घडलं ते कोणालाच अपेक्षित नव्हतं। अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयावर धडक दिली, आंदोलन सुरू केलं, तर काही नेत्यांनी एका जुन्या घटनेची आठवण करून दिली। 60च्या दशकात इंदिरा गांधीसाठी सुद्धा हाच शब्द वापरला गेला होता। नेमकं काय घडलं आणि हा वाद इतका का पेटला आणि नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 60च्या दशकात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर एक टीका केली होती। हे इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हणाले होते। फक्त लोहियाच नाही तर त्या काळात अनेक विरोधक आणि काँग्रेसमधले काही नेते सुद्धा दबक्या आवाजात हेच म्हणायचे। 60 वर्षांनंतर हा शब्द पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आणि यावेळी टार्गेट आहेत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। गोष्ट सुरू झाली 31 जुलैपासून। उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडच्या दौऱ्यावर होत्या। जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। याच वेळी एका पत्रकाराने बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला, पण त्याआधीच आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबवलं आणि पुढे बोलू दिलं नाही। सुनेत्रा पवार त्या क्षणी शांत बसून राहिल्या, काहीही न बोलता तिथून निघून गेल्या। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिथूनच पुढच्या या वादाला सुरुवात झाली। सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने सुनेत्रा पवार आणखीन किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा थेट प्रश्न विचारला। हा शब्द वापरला जाताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्काळ आणि तीव्र प्रतिक्रिया आली। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा उपमुख्यमंत्री पदाचा आणि एका महिलेचा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचं सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना काँग्रेसने जनाची नाही तर निदान मनाची तरी लाच बाळगायला हवी होती अशा शब्दात नाराजगी व्यक्त केली। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी काँग्रेसला थेट प्रश्न विचारला, जो शब्द काँग्रेसने एकेकाळी महिलांचा अपमान मानला होता तो शब्द आज ते एका महिला उपमुख्यमंत्र्यासाठी का वापरताय? आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं। त्यांच्या मते ती पत्रकार परिषद नव्हतीच तर फक्त एक अधिकृत निवेदन होतं आणि याबाबत याआधीच पत्रकारांना कल्पना दिली होती। बैठकीत अजित पवार यांच्या अपघाताशी संबंधित विषय निघाला तेव्हा सुनेत्रा पवार भावनिक झाल्या आणि त्या क्षणी पत्रकार प्रश्न विचारू लागल्याने त्यांना थांबवण्यात आलं असं मुंडे यांनी सांगितलं। आपल्यावर हुकुमशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे असं ते म्हणाले आणि काँग्रेसने आधी स्वतःकडे बघावं असा टोलाही त्यांनी लगावला। वाद इथेच थांबला नाही। मंगळवारी दुपारी मुंबईतल्या गांधी भवनात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली। अनेकांना वाटलं होतं की या टीकेबद्दल माफी मागतील, पण घडलं उलटच। सपकाळ यांनी थेट या टीकेचं समर्थन केलं। त्यांच्या मते जेव्हा एक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीसमोर पत्रकारांना गप्प केलं जातं आणि उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती त्यावर एक शब्दही बोलत नाही तेव्हा हे लोकशाहीला शोभणारं नाही। गुंगी गुडिया हा शब्द अपशब्द नसून एक वर्णन आहे आणि ते वर्णन सुनेत्रा पवारांना लागू होतं असं ते म्हणाले। इथेच खरा टर्निंग पॉइंट आला। सपकाळ यांनी इंदिरा गांधीचा दाखला देत सुनेत्रा पवारांना थेट अहवाल दिलं। इंदिरा गांधींनाही असंच बोललं गेलं होतं, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वानाने ते सिद्ध करून दाखवलं असं सांगत सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा छडा लावावा, अर्थ खातं स्वतःकडे घ्यावं आणि लाडक्या बहिणीचे पैसे वाढावेत असा अटी ठेवल्या। जर हे झालं तरच अवघ्या महाराष्ट्र त्यांना दुर्गा म्हणेल असं ते म्हणाले। या वक्तव्यामुळे वाद आणखीन चिघळला। सपकाळ यांच्या या समर्थनानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले। त्यांनी थेट मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर धडक दिली आणि आंदोलन सुरू केलं। सपकाळांची थेट भेट घेतल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही, वादग्रस्त पोस्ट तत्काळ हटवावी आणि जाहीर माफी मागावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली। ठाण्यातील राष्ट्रवादीकडून या विरोधात आंदोलन झालं। आता या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम काय होतोय ते बघूया। काँग्रेसच्या टीकेमुळे पक्षाला उलट टार्गेट केलं जातंय। एकीकडे इंदिरा गांधीवर एकेकाळी झालेली टीका काँग्रेस आज मान्य करते का असा प्रश्न उपस्थित होतोय, तर दुसरीकडे एका महिला नेत्यावर अशी टीका केल्याने पक्षाची प्रतिमा महिला विरोधी होण्याचा धोकाही निर्माण झालाय। याआधी जुलै महिन्यात महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशिया दौऱ्यासंबंधी एक वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली होती, जी नंतर हटवावी लागली होती। यामुळे पक्षाच्या सोशल मीडिया रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले। दुसरीकडे मात्र सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला याचा सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यताही व्यक्त होते। अजित पवारांच्या अपघातानंतर
नंतर वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून पक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवारांवर अशी टीका झाल्याने जनतेची सहानुभूती त्यांच्याकडे वळू शकते असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. सध्या तरी सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातला हा वाद इतक्या शांत होण्याची चिन्ह दिसत नाही. 60 वर्षापूर्वी एका पंतप्रधानासाठी वापरला गेलेला शब्द आज पुन्हा एका उपमुख्यमंत्र्यासाठी वापरला गेलाय आणि इतिहास स्वतः पुनरावृत्ती करतोय की राजकारणातली भाषाच अजून सुधारलेली नाही. हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.